नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. शेजारी त्रास देत असतील तर काय करावे. शेजारी म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. चांगले शेजारी आयुष्य सुखकर करतात, तर वाईट शेजाऱ्यांमुळे मानसिक त्रास होतो. काही शेजारी आवाज करून, वाद घालून, मुद्दाम भांडण करत त्रास देतात. अशा वेळी शांत राहून योग्य पद्धतीने उपाय करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम समजून घ्या की रागाने वागल्यास प्रश्न सुटत नाही, उलट वाढतात. त्यामुळे शांततेने विचार करा. पहिला उपाय म्हणजे थेट संवाद साधा. शेजाऱ्यांशी सौम्य शब्दात बोला. त्यांचा त्रासबद्दल स्पष्टपणे, नम्रपणे सांगा. कधीकधी संवादाने गैरसमज दूर होतात. जर संवादाने काही फरक पडत नसेल तर दुसरा उपाय म्हणजे घटनाची नोंद ठेवा. म्हणजे शेजाऱ्यांनी कधी आणि कसा त्रास दिला यांची तारखेसह नोंद लिहून ठेवा. शक्य असल्यास फोटो, ऑडिओ किंवा व्हिडिओ पुरावे सुद्धा जमा करा. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे सोसायटीचे नियम बघा. जर तुम्ही इमारतीत किंवा सोसायटीत राहत असाल तर तिथले नियम आणि समितीकडे तक्रार करा. सोसायटी मॅनेजमेंटकडे लेखी तक्रार दिल्यास ती अधिकृत असते आणि त्या आधारे कारवाई होते. चौथा उपाय म्हणजे जर त्रास जास्तच वाढला असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार देऊ शकतात. पोलीस तक्रारीमुळे शेजाऱ्यांना अधिकृत इशारा मिळतो. शिस्तभंग केल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्वतःहून कधीही वाद घालू नका किंवा गैरकायद्याचं वर्तन करू नका, कारण यामुळे तुमच्याच अडचणी वाढू शकतात. शेवटी काही वेळा समुपदेशनाची मदत घ्यावी लागते. जर तुम्ही बाजूंना संवादात अडचण असेल तर समुपदेशक किंवा स्थानिक पंचायतीकडून मदत मिळू शकतात. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, शांतता, संयम आणि योग्य मार्गाचा अवलंब केल्यास कोणतेही अडचण सुटू शकते. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.